अधिकृत एसटीबीटी बियाणे विक्री करत असल्याचे मला समजल्यानुसार मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून बियाणे विक्री डमी गिराईक स्वतःच बनलो व त्यांना मी शिरपूर हायवे मुंबई शिरपूर हायवे जयभद्रा काट्याजवळ तिथं त्यांना 1:45 वाजता बोलवले असता ते त्यांनी येण्याचे कबूल केले व ते 1:45 वाजता तिथे पोहोचले। त्यांनी आणलेल्या भाड्याच्या चाकीमध्ये 2 पोत्यामध्ये हे अनधिकृत एसटीबीटी बियाणे मला त्या ठिकाणी आढळून आले। त्यानुसार मी त्या ठिकाणी आमच्या शासकीय कार्यालयातील पंच अशोक तुंबडू पाटील व सानप विशाल सानप यांच्यासोबत आणि आमच्या विभागाचे तंत्र अधिकारी माननीय उल्हास ठाकूर साहेब यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्यानंतर आम्ही परिपूर्ण पंचनामा करून तेथे सर्वप्रथम पाकिटाची मोजदाद केली। 4 वाहनांची पाकिटं तिथं आढळून आली। 4 वाहनांची पाकिटामध्ये तिची संख्या होती RR 659 चे 50 पाकिटं होती, पिंक पॅन्थर सिल्वरची 9 पाकिटं, वीडगार्ड 4G 155 ची 10 पाकिटं व वीडगार्ड 4G 3028 ची 20 नग आढळून आले। त्यानंतर आम्ही आमच्या बियाणे कायद्यानुसार त्या तिथं सॅम्पल्स वगैरे घेतले आणि सॅम्पल्स घेऊन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला। त्याच्यामध्ये RR 659 48 नग, पिंक पॅन्थर 3 सिल्वर 7 नग, वीडगार्ड 155 8 नग आणि वीडगार्ड 3028 18 नग इतर सर्व पंच समक्ष सगळ्यांना जप्त करून तो पोलीस स्टेशन येथे फेऱ्यात दाखल करण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जे सॅम्पल्स काढले ते हे असे प्रकारचे सॅम्पल्स काढलेले आहेत ते त्याची आणि हे सॅम्पल तपासणीसाठी बीज परीक्षण प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवण्याची तजवीज करण्यात आलेली आहे। जप्तीची रक्कम जी एकूण आहे ती आहे 1,33,650 रुपये आहे आणि आरोपी हा सूर्यकांत गुजर राहणार भरवाडे याला समक्ष घेऊन पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।